आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया आरतीनंतर म्हटल्या जाणाऱ्या घालीन लोटांगण वंदिन चरण या भजनाचा अर्थ काय आहे. प्रत्येक देवदेवतेच्या अनेक आरत्या आहेत, तसेच प्रत्येक आरतीची चाल देखील वेगवेगळी आहे. आरती कोणतीही असो, कोणत्याही देवदेवतेची असो, पण प्रेमभावाने शांत चित्ताने मधुर स्वरात म्हटली म्हणजे एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. मन प्रसन्न होते. अशा प्रसन्न व आनंदी वातावरणातच भगवंतासमोर आरती म्हटल्यानंतर एक भजन म्हटले जाते, ते म्हणजे घालीन लोटांगण वंदिन चरण हे होय. यात एकूण 5 कडवे आहेत. त्यातील पहिले कडवे आहे, घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. या कडव्यात शेवटचे जे 2 शब्द आहेत म्हणे नामा, यावरून हे पद संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी रचले आहे. यांचा जीवनकाल 13व्या शतकात होता. भगवंत श्री विठ्ठलास नामदेव महाराज सांगत आहेत, हे भगवंता विठ्ठला, मला तुझ्या दर्शनाची आस ओढ लागली आहे. मला लवकर दर्शन द्यावे. दर्शन दिल्यानंतर मी काय करेन हे आधीच ठरवले आहे, ते म्हणजे घालीन लोटांगण वंदिन चरण. भगवंतास दोन्ही हात जोडून नमस्कार करतात, मस्तक झुकवून खाली वाकवून नमस्कार करतात. दंडवत, साष्टांग नमस्कार व लोटांगण घालून नमस्कार करणे हे जवळजवळ सारखेच आहे. दंड याचा अर्थ काठी. जमिनीवर काठी ज्याप्रमाणे सरळ समांतररित्या स्पर्श करते, तसा भगवंतास नमस्कार करणे म्हणजे दंडवत होय. साष्टांगाचा अर्थ अष्ट अंग, 8 अंगांसहित. मस्तक, डोळे, हात, हृदय, गुडघे, पाय, नाक, नाभी प्रदेश, तर काही ठिकाणी मन याचा देखील उल्लेख आहे. लोटांगण देखील असेच असते. तरी देखील हे सर्व श्रेष्ठ यासाठी आहे की यात पूर्णपणे समर्पण भाव असतो. याची कृती म्हणजे दोन्ही हात भगवंताच्या चरणाशी, मस्तक टेकलेले, दृष्टी देखील भगवंताच्या चरणाशी, पालथे लेटून शरीराचे सर्व अंग जमिनीस समांतररित्या स्पर्श करीत असतात. या नमस्कारात अहमपणा किंवा अहंकार पूर्णपणे नष्ट झालेला असतो, म्हणून हा श्रेष्ठ नमस्कार होय. व संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी आपले पूर्ण जीवनच भगवंताच्या भक्तीत समर्पित केले होते. म्हणून ते विठ्ठला सांगत आहेत, हे भगवंता, तू जर मला दर्शन दिले तर मी काय करेन हे यात सांगितलेले आहे. त्यात सर्वात प्रथम घालीन लोटांगण वंदिन चरण असे म्हटले आहे. पुढील ओळीत म्हटले आहे, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. भगवंताच्या दर्शनास ज्यावेळी आपण जातो त्यावेळी दर्शनास काही वेळा काही क्षणच मिळतात, पण त्या वेळेतच भगवंताचे रूप डोळ्यांनी असे पाहावे की ते वर्षानुवर्षे लक्षात राहावे. पुढील ओळ आहे, प्रेमे अलिंगिन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज म्हणतात, हे भगवंता, तू प्रत्यक्ष दर्शन देताच बरोबर मी तुला आलिंगन देईन, आनंदाने तुझे पूजन करेन. पूजन देखील पंचोपचार षोडशोपचारे केले जाते. पूजनानंतर भावे ओवाळीन असे म्हटले आहे. आरती ओवाळताना म्हणताना त्यात भाव असले पाहिजेत. सात्विक भाव देखील 8 प्रकारचे आहेत. त्यांना अष्टसात्विक भाव असे म्हणतात. स्तंभ, स्वरभंग, वैवर्ण, प्रलय, अश्रू, कंपन, रोमांच, स्वेद. आरती करीत असताना यातील 1-2 भाव जरी जागृत झाले तरी आपली अध्यात्मात प्रगती आहे असे समजावे. अशा प्रेम भावासहित मी तुला आरती ओवाळीन असे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज विठ्ठलास सांगत आहेत. पुढचे कडवे आहेत, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. त्व म्हणजे तू, मेव म्हणजे माझा, तूच माझी माता, तूच माझा पिता आहेस, तूच माझा बंधू आहेस, तूच माझा सखा आहेस, तूच माझी विद्या आहेस, माझे धन द्रव्य आहेस. या व्यतिरिक्त देखील जे काही आहे सर्व काही माझे तूच आहेस. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी रचले असून ते गुरुस्तोत्रात आहे. यात भगवंताशी एक रूपता दर्शवलेली आहे. हे भगवंता, माझे सारे काही तूच आहेस. विद्या व अविद्या यात फरक आहे. चरितार्थ चालवण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केले जाते त्यास अविद्या किंवा विज्ञान असे म्हणतात, व भगवंत प्राप्तीसाठी किंवा भगवंताची भक्ती करण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केले जाते त्यास विद्या किंवा ज्ञान असे म्हणतात.
विद्या 14 प्रकारच्या आहेत. 4 वेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. 4 उपवेद, आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, शिल्पवेद. 6 वेदांगे किंवा 6 शास्त्रे, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, कल्प, छंद व शिक्षा, अशा ह्या 14 प्रकारच्या विद्या होत. या जगात अनंत कोटी ब्रह्मांडात जे काही आहे त्यात तूच आहेस. मी देखील त्यातीलच एक तुझा भक्त आहे, म्हणून माझे सर्व काही तूच आहेस. हे भगवंता, तूच आहेस. सर्व मम देव देव. यात म्हणूनच देव हा शब्द 2 वेळा घेतलेला आहे. यापुढे तिसरे कडवा आहे, कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावात. प्रत्येक व्यक्ती 3 प्रकारे कार्य करते, काया, वाचा, मनसा. प्रत्यक्ष कृती कार्य करणे म्हणजे कायाकर्म होय. वाचाकर्म बोलून आदेश देणे किंवा स्वतः बोलून कार्य करणे. मनसा म्हणजे मनाने कार्य करणे. प्रत्यक्ष कार्य करण्याआधी त्या संदर्भातील विचार मनात येतात, पण मन हे सूक्ष्म असल्याने ते प्रत्यक्ष जरी कार्य करू शकले नाही तरी प्रत्येक कार्यास मनच कारणीभूत असते. म्हणून मनाला देखील इंद्रिय मानलेले आहे. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये व 11वे मन हे सर्व इंद्रिये व्यक्तीच्या प्रकृतीच्या स्वभावानुसार कार्य करतात. व्यक्तीचे स्वभाव रागीट, क्रोधी, गोड बोलणारा, शांत स्वभावाचा इत्यादी असतात. तर प्रकृतीचे स्वभाव उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, 6 ऋतू यात जसे वातावरण बदलते, दिनमान बदलते, तसे कार्य करण्याच्या पद्धती वेळा काही कार्यांच्या बाबतीत का होईना पण बदलतात. पुढची ओळ आहे, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. हे परमेश्वरा, नारायणा, अशा सर्व प्रकारे जी कार्य मी करतो किंवा केली ती सर्व तुला अर्पण करतो, म्हणून शेवटी समर्पयामि असे म्हटले आहे. पुढील पद आहे, अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम. अच्युतम, कधीही पदच्युत न होणारा, पदभ्रष्ट न होणारा. केशवम, ज्याचे केस काळे व कुरळे आहेत. दुसरा अर्थ, ज्याने केशी नावाच्या राक्षसाचा वध केला आहे. राम नारायणम म्हणजे रामही तुम्हीच आहात, नारायणही तुम्हीच आहात. नारा म्हणजे जलसमूह, जलाशय, समुद्र व अयन म्हणजे स्थान, क्षीरसागरात निवास करणारे, म्हणून नारायण हे एक नाव आहे. पुढील ओळ आहे, श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. श्री आद्यशंकराचार्यांनी 3-4 अच्युताष्टकम रचले आहेत. त्यातील एकात हा पहिला श्लोक आहे. पुढील ओळ आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा एक मंत्र आहे. कली संतरणोपनिषदमध्ये वर्णित आहे. या मंत्राचे श्रेष्ठत्व या उपनिषदात वर्णन केलेले आहे. याचे श्रेष्ठत्व ब्रह्मदेवाने नारदास सांगितले आहे. या मंत्राचा जप पवित्र अपवित्र अशा कोणत्याही स्थितीत करता येतो. केवळ ह्या मंत्राचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो. याचे वर्णन भगवत नाम ग्रंथात पान नंबर 26 वर वर्णन केलेले आहे. वरील 5ही मंत्र वेगवेगळ्या ग्रंथात वर्णित असले तरी देखील ते योग्य क्रमाने या भजनात म्हटले जातात. त्यामुळे मनाला एक वेगळाच अलौकिक आनंद प्राप्त होतो. म्हणून कोणत्याही देवदेवतेची आरती असो, घरात मंदिरात कुठेही म्हणत असो, ती म्हटल्यानंतर हे भजन म्हटलेच जाते. हेच याचे श्रेष्ठत्व आहे. माझ्या अल्पबुद्धीने याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.